कापड व्यापाऱ्याकडे 5 लाखाची खंडणी मागत जीवे मारण्याची धमकी, 2 मोबाईल हिसकावून घेत जर्मनी टोळीतील चौघांवर गुन्हा। रुकडी तालुका हातकलंगले येथील कापड व्यावसायिक धनाजी राजाराम खुडे वय वर्ष 34 यांना जीवे मारण्याची धमकी देत 78,000चे मोबाईल हिसकावून घेऊन दरमहा 5 लाखाची खंडणी मागणाऱ्या जर्मनी टोळीतील चौघांवर शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यामध्ये आनंदा शेखर जाधव जर्मनी, प्रवीण मगदूम कन्नड पव्या, अक्षय कोंडुगळे व एक अनोळखी अशा चौघांचा समावेश आहे। यापैकी प्रवीण मगदूम याला अटक करण्यात आली आहे। विशेष म्हणजे फिर्यादी हा सुद्धा जर्मनी टोळीचाच सदस्य असून अंतर्गत वादातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलं। याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की गुरुवारी सायंकाळच्या सुमारास प्रवीण मगदूम याने कबनूर येथून फिर्यादी धनाजी खुडे याला आनंदा जर्मनीने बोलवल्याचे सांगत शंभूराजे कॉर्नर येथील एका टॅटूच्या दुकानात नेलं। त्या ठिकाणी आनंदा जर्मनी याने खुडे याच्याकडे 5 लाख रुपयांची मागणी केली। त्याला खुडे याने नकार दिल्याने त्याला जबरदस्तीने त्याच्या 4 चाकी क्रमांक MS09 GM 6040 वाहनातून आनंदा व प्रवीण यांनी सोन्या मारुती चौक येथे नेत असताना खुडे याच्याकडील 78,000चे 2 मोबाईल जबरदस्तीने काढून घेतले। सोन्या मारुती चौक येथे आल्यानंतर अक्षय कोंडुगळे याने त्याच्याकडे 5 लाखाची मागणी केली। त्यावेळी खुडे यांनी नकार दिल्याने कोंडुगळे व अनोळखी व्यक्तीने त्या शिवीगाळ करत कानशिलात लगावली, तर आनंदा जर्मनी याने चाकू काढ त्याला कर्नाटकात नेऊन भोगसून टाकूया, उचलून आणल्याचे कोणी पाहिले नाही, त्यामुळे काही विषय नाही असं सांगितलं। त्यावर कोंडुगळे हा चाकू काढत असतानाच खुडे यांनी प्रसंगावधान राखत गाडीचा दरवाजा उघडत व चावी घेऊन पलायन केलं। संशयित आरोपींनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, पण खुडे बचावला। या प्रकरणी खुडे याने दिलेल्या फिर्यादीवरून चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी प्रवीण मगदूम याला अटक करण्यात आली असून अन्य तिघांचा शोध सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले। सर्व संशयित आरोपी हे सराईत व पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत। महानकर न्यूजसाठी सुभाष भस्मे, इचलकरंजी। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।